यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे। मुंबईतील मिठी नदी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात कंत्राटदार शेरसिंग राठोडला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बनावट बिल सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा शेरसिंगवर आरोप आहे। वांद्र्यातील 52 कोटींचं बिल्डर फसवणूक प्रकरणात न्यायालयानं 2 आरोपींना जामीन मंजूर केला। बेकायदेशीर अटकेबद्दल ईओडब्ल्यूला फटकारण्यात आला। जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद ड्रोन हालचाली दिसून आल्या। सुरक्षा दलांनी गजना सुमार भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन भारतीय सीमेच्या आत खोलवर आढळून आला। नाशिकमधील गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा झाला। ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हाणामारी झाली। विषय मंजुरीवरनं राडा झाल्याची माहिती आहे। गोंदिया जिल्ह्यातील पाथरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मुदत संपलेला जलजिरा पिल्यानं विषबाधा झाली। दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर 5वी शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी बाजूच्या दुकानातून जलजिरा घेतला। जलजिरा पिल्यानंतर 7 विद्यार्थिनींना मळमळ, उलटी आणि पोटात दुखू लागल्यानं या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय जाणीवपूर्वक हे वाद घडवले जात आहेत। माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का, असा थेट सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी टोला लगावलाय। सरकार नको तिथे भीती दाखवते आणि अर्बन नक्षल्यांपेक्षा येथे शिस्त लावण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला। खासदार ओमराजे निंबाळकरांनी 6000 बोगस मतदान झाल्याचा आरोप केला। राहुल गांधी जे सांगतात त्यामध्ये तथ्य आहे। मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम केल्याचा आरोप निंबाळकरांनी केला आणि याबाबत एफआयआर दाखल होऊनही कारवाई न झाल्याचा आरोपही निंबाळकरांनी केला। कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी हा छापा टाकला। यावेळी घेवारी नावाच्या व्यक्तीसह 9 ते 10 जण मटका अड्ड्यावर होते आणि यावेळी नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जात असल्यानं माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली असल्याची टीका हाकेंनी केली आणि त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला। वर्धा शहरात एका कार्यकर्त्यानं अजित पवारांना लव्ह यू म्हटलं आणि दरम्यान अजित पवार यांनीही कार्यकर्त्याच्या प्रेमाला दाद देत लव्ह यू टू म्हणत प्रतिसाद दिला आणि यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला। वर्ध्याच्या हिंगणघाट इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्याने अडवला। नगरपालिकेच्या अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवारांना निवेदन देण्यात आलं। तांबवे पुलाचं भूमिपूजन एकदा अजितदादांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यानं दुरावस्था झाली आहे, असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांना खोचक टोला लगावला। तर अजितदादांमुळे पुलाची उंची कमी झाल्याचंही ते म्हणाले। बाळासाहेब थोरातांवर हल्ला करणार असं मी म्हणालो नाही, तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हटल्याचा खुलासा कीर्तनकार संग्राम भंडारेंनी केला। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत गोंधळ झाला। आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्षपदावरून हा वाद झाला। माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी आपल्याला डावलून नादान पवारा यांची नियुक्ती केल्यानं नाराजी व्यक्त केली आणि यामुळे जळगावमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराची फाईल गायब केल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केला। धनंजय मुंडेंनी कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केल्याचा दावा दमाने यांनी केला। पालघरमध्ये भाजपने शिवसेनेला धक्का दिला। प्रकाश निकम यांनी मोखाड्यातील पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि यामुळे भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला धक्का दिल्यानं जोरदार चर्चा रंगली। एक ब्रेकिंग न्यूज, माओवादी नेता स्मृतीने तिच्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि यामुळे माओवाद्यांना मोठा हादरा बसला। स्मृतीवर 5 राज्यात एकूण 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। स्मृती उच्च शिक्षित असून जूनमध्ये चकमकीत ठार झालेला माओवाद्यांचा सर्वोच्च केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकरची ती पत्नी आहे। जून महिन्यात एका चकमकीत पोलिसांनी स्मृतीच्या पतीला ठार केलं आणि यानंतर स्मृती हादरली होती। दरम्यान आता स्मृतीने आत्मसमर्पण केलं असून तिच्यासोबत माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेला हरीश यानेही आत्मसमर्पण केलं।
बोईसरच्या तारापूर MIDC मधील कारखान्यात वायुगळती झाली। मेडली फार्मा लिमिटेड कंपनीत वायुगळती झाली असून यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नालासोपारा पूर्वेकडील राजनगर इथं पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। पाऊस ओसरला मात्र रस्त्यावरील पाणी ओसरलं नव्हतं कारण पाण्याचा निचरा करणारे पंप बंद पडले। याबाबत न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकूर यांनी तात्काळ दखल घेतली। आदेश देऊन पंप सुरू करण्यात आले। दरम्यान आता या पंपांच्या माध्यमातून पाण्याचा निचरा केला जातोय। बेळगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षा चालक आणि 2 महिला प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि महिलांनी रिक्षा चालकावर हल्ला केला। भाडं देण्यावरून हा वाद झालेला। भिवंडी बायपास मार्गावरील पिंपळास रेल्वे पुलाजवळील रस्ता खचला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। सध्या उजनी धरण 105% अधिक भरले। उजनी धरणांमधून 16 दरवाजांमधून 1,50,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागले। अतुल भालेराव यांच्या ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गाची आणि भीमा नदीच्या पात्राची खास दृश्य न्यूज 18 लोकमतवर। गडचिरोली जिल्ह्यात 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोमनपल्ली लगतच्या नाल्यावर इंद्रावती नदीच्या पुराचं पाणी आलं आणि त्यामुळे महामार्ग बंद झाला। कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग पाण्याखाली गेला। नालासोपाऱ्यात झालेल्या पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचले। पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरलेलं असतानाही अशाच परिस्थितीत पोलिसांना काम करावं लागतं। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरनं पाणी वाहतंय आणि या पाण्यातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करतात। त्यामुळे आता या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। जुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे वडस धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून मीना नदी पात्रात 6,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेली। दरम्यान नदीकाठी कोणी जाऊ नये असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप भोगेंनी दिला। पंढरपूरच्या व्यस नारायण परिसरातील पूरग्रस्त भागाची आमदार समाधान आवताड यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती समजून घेतली। जालन्यात आमदार नारायण कुचेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। बदनापूर तालुक्यात 400 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन आमदार कुचेंनी शेतकऱ्यांना दिलं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील उमेश मेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दौंड तालुक्यातील तरुण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरला। जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या बेडवरून कुत्रे फिरत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर यावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। जळगाव नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला। भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात नालेसफाई करत असताना गटारावरील तोडलेले ढापे टाकण्यास नगरपालिकेला विसर पडला आणि त्यामुळे रस्त्यावर उघडी गटारं पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। गणेश मंडळांना शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सादर करता येणार आहेत। मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आणि यामुळे गणेश भक्तांना रात्री 12 वाजेपर्यंत देखावा पाहता येईल। चिपळूण गुहागर मार्गावरील मिरजुळीमध्ये रोलर बंद पडला आणि यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय। वाहनधारकांनी तातडीनं रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली। बुलढाण्यात लंपीमुळे बैलपोळा बाजारात शुकशुकाट निर्माण झाला। लाखो रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे। सार्वजनिक ठिकाणी पोळा साजरा करण्यास बंदी असल्यानं हिरमोड झाला। मालेगावातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ दिली आहे। स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला। व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तू खरेदीवरनं विक्री करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान सर्वांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। बुलढाण्याच्या किनोळा गावातील उर्दू शाळेत 9व्या आणि 10व्या वर्गाला 2017 पासून शिक्षक नसल्याचं समोर आलं आणि यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा भरवली। तातडीनं शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। यावलमध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखात यांनी मार्गदर्शन केलं। नशेत मिरवणुकीत सहभागी होऊन उत्सवाचं पावित्र्य भंग न करण्याचं आवाहन त्यांनी केलं। नंदुरबार जिल्ह्यातली तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था झाली। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं पूल दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांनी केली।
रायगडमध्ये समुद्रात मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली. दरम्यान मासेमारी बंद असतानाही बोट समुद्रात कशी गेली हा सवाल कोळी बांधवांनी उपस्थित केला. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात मांसाहार खाणाऱ्यांनी मटण चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली. बाजारात जमनापारी, तोतापारी आणि गावठी जातीचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध. बारामतीमध्ये हिंदू खाटीक समाजाने आमरण उपोषण सुरू केले. आमदार अर्जुन खोतकरांवर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. खोतकरांनी खाटीक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. भंडाऱ्यात आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 3 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या मागणी करता कर्मचारी आक्रमक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याचा व्यापार ठप्प झाला. माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे बाजार समित्यांमधील कांद्याची आवक घटली. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. धाराशिवमधील महिला बाल विकास कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केलं. सेविकांना पेन्शन लागू करण्याच्या मागणी करते आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 6000 सेविकांचा सहभाग होता. अहिल्यानगरमध्ये थोरातांना धमकी देणाऱ्या भंडारे महाराजांविरोधात मोर्चा काढण्यात आला. संगमनेर तालुक्यात काही लोक शांतता आणि विकास मोडीत काढण्यासाठी षडयंत्र करत असल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली. अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. नोकरीत कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे. 1,500 कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून संप पुकारला. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं. तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000चं अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. विश्व हिंदू परिषदेला 59 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं गोंदियाच्या गोरेगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली इथल्या राहुल इंदुलकरने राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. मुंबई पोलीस दलातील ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या राहुल यांनी याआधी राष्ट्रीय आर्म रेसलिंग स्पर्धेतही 2 कांस्य पदकं पटकावलेली आहेत. बैलपोळ्यानिमित्त अमरावतीमधील बाजारपेठा सजलेल्या आहेत. बैलांना सजवण्यासाठी लागणारं आकर्षक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. हिंगोली शहरात पोळा सणाच्या निमित्तानं बाजारपेठ सजली. शेतकऱ्यांनी पोळ्याचं साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू केली आहे. दरम्यान बाजारपेठेत शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली. रावेरच्या वाघोड परिसरात शेतकऱ्यांनी बैलपोळा सणाची तयारी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांकडून बैलांना स्वच्छ धुण्यात येत आहे. दरम्यान उत्सवाला आजपासून शेतकऱ्यांनी सुरुवात केली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात आजही गुडघ्यावर पाणी आहे आणि दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची माती केली आहे. सोयाबीन कापूस पाणी लागल्यानं जळून गेलेला आहे आणि त्यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी संकटात सापडले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आसमानी संकट उभं ठाकलं. गेल्या 5 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. उकडीच्या 5 गावांमधील नागरिकांनी पोळा न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जनावरं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. नागबीड तालुक्यातील सावंगी बडगे तलाव फुटल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तलाव बांधणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.